नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. बांधवांनो, ही दृश्य आहेत बिरदेव डोणेच्या गावातील. बिरदेव डोणे आता थोड्याच वेळात गावात येत आहेत आणि त्यांच्या स्वागतासाठी यमगे हे गाव अशा पद्धतीनं सजलेलं आहे, नटलेलं आहे. त्याची ही दृश्य सर्व मायमावल्या, माता भगिनी, लहान मुलं, शालेय विद्यार्थी सर्वजणच आपल्या लाडक्या बिरदेवाची या ठिकाणी वाट पाहत आहेत. मुरगुड यमगे या मार्गावरची ही दृश्य आहेत आणि आपण पाहू शकता या मायमावल्या कशा पद्धतीनं या ठिकाणी बिरदेवाची वाट पाहतायत. कोणाची वाट पाहताय मावशी? बिरदेवाची वाट पाहताय. बिरदेवानं गावचं नाव मोठं केलं. हा हा हा. केव्हापासून थांबला येतो तुम्ही? दीड तास झालं वाट बघायला लागलाय. आजी तुम्ही केव्हापासून थांबलाय? तासभर झालं का? मावशी तुम्ही? दीड तास झालं. काय वाटतंय? चांगलं वाटतंय. आपल्या गावाचं नाव मोठं केलं. मावशी तुम्ही केव्हापासून थांबलाय? दीड तास झाला. अरे वा. आजी तुम्ही केव्हापासून थांबलाय? तास दीड तास झाला. या माय मावल्या ज्या आहेत त्या बिरदेव डोणेची या ठिकाणी वाट पाहतायत. IPS ऑफिसर म्हणून नाव लौकिक मिळवलेलं आहे आणि आपल्या गावाचं नाव बिरदेवानं मोठं केलेलं आहे. त्यामुळे बिरदेवाचं स्वागत करण्यासाठी अशा पद्धतीनं हे सर्वजण या ठिकाणी थांबले आहेत. मामा केव्हापासून थांबलाय? आम्ही तास झालं. एक तास झालं. हातामध्ये भला मोठा बुके आणलेला आहे त्यांनी आणि हा बुके देऊन बिरदेवाचं ते स्वागत करणार आहेत. काय सांगाल बिरदेवाविषयी? एखादी आठवण वगैरे? आठवण म्हणजे काय, आता ते लहानपणापासून ते बकऱ्यातच होता. शाळेला जातात तो बकरी चालून शाळेला जायचा. अरे वा, छान. आणि संध्याकाळी तासभर कन्या अभ्यास करत होतो. 10वी पत्र शिवराजला होता. 10वी झाल्यापासून पुढे तो बाहेर गेला. तुम्ही ग्रामस्थ? सर्व या बघा शालेय विद्यार्थिनी देखील या ठिकाणी वाट पाहत आहेत, कारण यांच्यासाठी एक वेगळा आदर्श बिरदेवानं निर्माण केला आहे. सर्व समाजासाठी आदर्श निर्माण केला आहे, गावासाठी आदर्श निर्माण केला आहे, तालुक्यासाठी आदर्श निर्माण केला आहे आणि महाराष्ट्राचा तो यूथ आयकॉन झालेला आहे, महाराष्ट्राचा आयकॉन झालेला आहे. आणि बघा हे कशा पद्धतीनं बिरदेवाच्या आगमनाकडे सर्व मायमावल्यांचे डोळे लागले आहेत. या आपल्या माऊलीनं आरती केलेली आहे बिरदेवासाठी. केव्हापासून वाट पाहताय तुम्ही बिरोबाची? तासभर झालं. हा. उन्हात उभारलाय. आरती करून आणलेली आहे. काय भावना आहेत बिरदेवाबद्दल? काय काय वाटतंय तुम्हाला? चांगलं वाटतंय. आनंद वाटला. बघा सगळं गाव नटलेलं आहे, गाव सजलेलं आहे. या माऊलीने देखील आपल्या हातामध्ये फुलं घेतले आहे, तांब्याभर पाणी घेतलेलं आहे. पाणी म्हणजे पायावरती घालून बिरदेवाचं स्वागत करायचं त्याने ठरवलं आहे. मामा तुमचं नाव काय? माझं वसंत सदाशिव ढेरे. वसंत सदाशिव ढेरे साहेब यांच्या हातामध्ये देखील हा पुष्पहार या ठिकाणी पाहायला मिळतोय. केव्हापासून वाट पाहताय तुम्ही? एक तास झाला आम्ही आमच्या बायका वगैरे सगळ्या वाट बघतोय. आज खूप आनंदाचा दिवस आहे. एखादी आठवण सांगता येईल बिरदेवाची? बिरदेवाची आठवण म्हणजे काय, बिरदेव असा होता की त्याला असं हे स्वप्नात सुद्धा वाटलं नसणार आहे आम्हाला. म्हणजे बिरदेव असा होईल असं. एक मेंढर असं रानातच हो कष्ट केले म्हटल्यावर त्याचं त्याला फळ मिळालं. हो फळ मिळालं. आदर्श निर्माण केला. कष्टाशिवाय काय मिळते का मग? सगळ्यांसाठी आनंदाची गोष्ट आहे, अभिमानाची गोष्ट आहे. बरोबर आहे. तर डोळ्यामध्ये आनंद अश्रू आहेत, हातामध्ये आरती आहे आणि या सगळ्या माय माऊल्या ज्या आहेत आपल्या लाडक्या बिरदेवाची वाट पाहत आहेत. ग्रामस्थांचं नाव रोशन केलेलं आहे, आपल्या तालुक्याचं नाव रोशन केलं आहे, आपल्या जिल्ह्याचं नाव उज्ज्वल केलं आहे. त्यामुळे एक वेगळा आनंद, एक विलक्षण अभिमान त्या सर्वांच्या चेहऱ्यामध्ये या ठिकाणी दिसून येतोय.